मागण्यांवर सभागृहात चर्चा झाली। छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही असं सांगत अपमान करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिलं। शिवाजी महाराजांचा अपमान करणारे प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना आतापर्यंत अटक करण्यात का आली नाही याबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला। अबू आझमी यांना एक न्याय आणि या दोघांना दुसरा न्याय का असं विरोधी पक्षनेत्यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून विचारलं। त्याला मुख्यमंत्री उत्तर देत होते। जितेंद्र आव्हाड आणि पंडित नेहरू यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधक निषेध करणार का असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला। जो महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो त्याला सोडलं जाणार नाही। असं आहे एक लक्षात ठेवा, समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ पण सोडणार नाही। सभापती महोदय जेलमध्ये टाकीन, 100% टाकू। आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती तर या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर, त्याच्यावर वरती जायला सांगितलंय मी। आणि मी तुम्हाला सांगतो हे कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणतात की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्डवर त्याच्यातही निषेध करत तुम्ही। असं सिलेक्टिव्ह करू नका। नाही केला तुम्ही, नाही केला। जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आपण जरा जागेवर बसा। त्याचा निषेध करणार आहात का? यानंतर विरोधक आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्यही हौद्यात आल्यानं गदारोळ झाल्यामुळे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं। विरोधी पक्षनेत्यांचा स्थगन प्रस्ताव सभापतींनी फेटाळून लावला। शौर्याचं प्रतीक असलेले धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना जिथे अटक झाली तो संगमेश्वर इथला सरदेसाई वाडा अधिग्रहित करून तिथे संभाजी महाराजांचं साजेसं स्मारक राज्य सरकार तयार करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड इथल्या राजमाता जिजाऊंचा राजवाडा अधिग्रहित करून त्या ठिकाणी शिवसृष्टी उभी केली जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं। 5 वेगवेगळ्या महसुली विभागात शिवसृष्टी उभारली जात आहे अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। राज्यातल्या वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर लावण्यावर बंदी आहे, त्याऐवजी पोस्टपेड सिस्टीम मीटर लावले जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। आधी सगळे फीडर आणि ट्रान्सफॉर्मरवर